आणि सूर्याचा दिन वर्ष अमृताचा गुण प्रस्तुत सेवेकरिता निवडलेला अभंग विष्णू ज्ञानोबरायांचा हा अतिशय सुंदर आणि महत्वाचा अभंग आहे. हा अभंग गायला लता मंगेशकर. त्याला दुसरी चाल बसवा पण बसत नाही, बसवून चाल बसायला कठीण जाते. खरं म्हणजे माऊलीचे अभंगच असे काही त्याला चालच लावता येत नाही, चालीवाले सुद्धा चालता येत नाही. तो ज्ञानोबरायांचा हा अभंग आहे गाथ्यातील आणि संतपर प्रकरणातील श्री क्षेत्र मनोरमा नगर या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह आमचे हरिभक्ती परायण अमोल महाराज खिलारे आदी त्यांचे सगळे सहकारी मनोरमा नगरमधील असलेली सगळी मंडळी, त्याचप्रमाणे वादक गायक मंडळी, वादक मंडळी, हरिभक्ती परायण भाती महाराज, आमचे हरिभक्ती परायण चैतन्य महाराज, वालवणी महाराज, सगळ्यांची नावं घेत नाही मी. म्हणजे नाव घेता घेता खरं तर राहिलं तर ते म्हणते आमचं का नाही घेतलं, त्यापेक्षा कोणाची घ्यायला नको. सगळी मंडळी या ठिकाणी मोठ्या उत्साहाने हा कार्यक्रम पार पाडतात. त्यात महिला वर्ग जो आहे अतिशय उत्साहाने हे काम करतात आणि महिला वर्गच परमार्थामध्ये खरं आहे. परमार्थ करावा महिलांनीच. सगळी कामं बाजूला सारून आणि परमार्था करता वेळ काढतात. करावं तेवढं कौतुक थोडे त्यांचं महिलांचं. पुरुष तर मोकळाच असतो, त्याला काय घरातली कामं नसतात, बाहेरचीच कामं असतात. कामाला तरी बसतो आपला हातपाय लांबून, पण महिलांना घरातली करावं लागतं, पुन्हा परमार्थ करायचं म्हणजे कठीणच आहे. आणि अशा या अवस्थेमध्ये महिला परमार्थ करतात, ते अतिशय महत्वाचं आहे. म्हणून या ठिकाणी हा कार्यक्रम बऱ्याच किती वर्ष आहे, 16 वर्ष झाले बरोबर आहे. हा सप्ताह म्हणजे आता जेवणीत आला 16 वर्ष झाला म्हणजे जेवणीत आला असं. तेव्हा प्रत्येकाला अभंगही लिहून दिलेले आहे, तुम्ही याच अभंगावर कीर्तन करायचं. त्यामुळे पाठ करून जरी आलं तरी ते विसरतात. कारण माऊलीचा अभंग आहे तो, कारण असा म्हणता येतो जसं आपण बोलून असं बोलता येतं, पण चाललं म्हणतो कुठं जरूर आठवत नाही. माऊलीचा अभंग सेवेकरिता निवडला. संत संघाचा महिमा सांगतात या अभंगामध्ये. संत प्रकरणाचा अभंग आहे. संतांचा संघ अतिशय महत्वाचा आहे जीवनामध्ये. दुसरं काही मिळेल पण संतांची संगती मिळणार नाही, संतांचा संघ मिळणार नाही. जगामध्ये असाध्य गोष्टी ज्या त्या साध्य करता येतील पण संत संगती मिळणार नाही. असाध्य गोष्टी काही, म्हणून मी काही प्रकार करत असतो त्याच्यामध्ये. काही शक्यतल्या शक्य आहे, काही अशक्यतल्या शक्य आहे आणि काही अशक्यतल्या अशक्य आहे. शक्यतल्या शक्य म्हणजे सगळ्यांना करता येईल, त्याला काय म्हणायचं, शक्यच शक्य सर्वांना करता येईल. उदाहरणार्थ लहान मुलाला जेवता येतं, शक्यतले शक्य आहे. तरुणाला जेवता येतं, म्हाताऱ्याला सुद्धा जेवता येतं. लईच म्हातारा झाला तर त्या तोंडात टाकता येतं. सर्वांना शक्य आहे. काही गोष्टी अशा आहेत अशक्य आहेत पण शक्य करता येतात. अशक्य आहे. मला वाटतं कोणाला नाही, मला वाटत नाही, मरायचं तर नाही. मग जगण्याकरता काय केलं पाहिजे, अमृत पाहिजे. बरोबर आहे, अमृत पाहिजे. जो अमृत पितो त्याला मरणच नाही. अमृत म्हणजे नाही, मृत म्हणजे ज्याला मरण नाही त्याला म्हणायचं अमर. ते अमृत आहे, अमृत. मग अमृत मिळणं शक्य की अशक्य? शक्य. कसं आहे, अमृत
प्राप्त करायचं असेल तर ते मृत्यू लोकात नाही, स्वर्गात आहे. आणि स्वर्गात जायचं म्हणलं तर मेल्यानंतर जात आहे. शक्य का? शक्य. अमृत पाहिजे ना स्वर्गाचा. स्वर्गामध्ये अमृताची कोठार आहे, पाहिजे तेवढं तुम्हाला अमृत मिळेल. त्याकरता मारावं लागतं. आणि मेल्यानंतर त्या अमृताचा उपयोग आहे. तरी पण कोणाला शक्य नाही का? शक्य आहे. कोणाला शक्य आहे? एक पक्षी आहे, चकोर नावाचा पक्षी. तो अमृतच प्राशन करतो, दुसरं काही खात नाही. तो अमृतच पितो. आणि त्याच्याकरता चंद्राला अमृताची वृष्टी करावी लागते. जोपर्यंत अमृताची वृष्टी करत नाही तोपर्यंत तो असा वरती चोच करून राहतो, तोंड करून राहतोय. कधी अमृत पडेल. मी म्हणतो असं ज्ञानोबा म्हणतात, चकोरा चंद्र अमृत फावले. चकोर पक्षाला चंद्रामृत प्राप्त होत. किंवा शारदीचे चंद्र कळे माझी अमृत कण कोवळे, ते विचिती म्हणे मावळे चकोर कळे. शारदेचे चंद्र कळे म्हणजे पौर्णिमा, त्याला आपण कोजागिरी पौर्णिमा म्हणतो. त्या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र अमृताची वृष्टी करीत असतो. पण ती हातोटी सर्वांना नाही. ती अमृत घेता येत नाही. ते फक्त चकोरालाच प्राप्त होत. मग आपल्याला मिळावं असं वाटतंय. मग आपण काय करतो? कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या प्रकाशामध्ये दूध तापत ठेवतो. पडला तर पडला एखादा थेंब, पडत नाही. शक्य नाही. उदाहरणार्थ पाण्यामध्ये दूध टाकता येतं, पण पाण्याचं दूध काढता येतं का? पाण्याचं दूध दूध विकणारी माणसं आहेत, पाणी टाकून दूध विकतात. त्यांना दुधात पाणी टाकलं ना, आता पाणी काढून घे आणि दूध राहू दे. जमेल का? नाही जमणार. बरं, कोणाला शक्य नाही का? शक्य आहे. कोण नाही? हा राजहंस पक्षी. संतोषी सांडसे खांडगे पै पाण्याला धमसे, तुझं ज्ञान विज्ञान कसे वाटून देऊ. त्याच्या चोचीमध्ये अशी ताकद आहे, दूध आणि पाणी एकत्र करून ठेवा, त्याचं दूधच प्राशन करतो, पाणी तसंच ठेवतो. राजहंस पक्षाप्रमाणे राहिले पाहिजे. तुमच्यापुढे अनेक विषय आहेत आणि त्यात परमार्थ आहे. काय घेणार तुम्ही? विषय सेवन करणार का परमार्थ घेणार? परमार्थ दुधासारखा आहे आणि विषय जे आहेत ना ते मधुरेसारखे आहेत. कोणतं घेणार तुम्ही? विषय घेणार की नाही? माणसाचे धाव विषयाकडे, विषयाकडे माणसं धावतात. ज्ञानोबा म्हणतात हिरवा चारा पशु जो आहे, हिरवा चारा पाहिला की धावतो. तसा मनुष्य त्याच्यासमोर विषय आले का धावला, विषयाकडे धावतो. राजहंस पक्षाप्रमाणे परमार्थ संसार एकत्र जरी असले तर त्यातला नेमका परमार्थ करणारा तो राजहंस आहे. तो राजहंस. पाणी टाकता येईल, काढता येत नाहीत आपल्याला. काही गोष्टी अशक्य पण शक्य करता येतात. ज्ञानोबांना का म्हणावं असतं? बरवा संत समागम का बरा? संत समागम कसा आहे? बरा आहे. याचा अर्थ बाकीचे समागम बरे नाही. आपला मुद्दा संत समागमावर आहे. कारण संतांचा समागम झाला, ज्या दिवशी समागम होतो तो सोन्याचा दिवस आहे. ज्या दिवशी संतांचा समागम होतो तो अमृताचा पाऊस पडणार आहे, अमृताची वृष्टी आहे. आधी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू, घनू म्हणजे पाऊस. अमृताच्या पावसाची वृष्टी होते. अजून तर तुम्ही पाहिलाच नाही, पण संत समागम अमृतापेक्षाही श्रेष्ठ आहे आणि सोन्याच्या दिवसापेक्षाही श्रेष्ठ आहे. संत समागम पाहिजे. तुम्हाला मला कीर्तनकार भेटतील, बुवा भेटतील, पण संत भेटणं कठीण आहे. कीर्तनकार गल्लोगल्लीला आहे
आणि बुवा दगड उचला की त्याच्या खाली बुवा आहे. हा? प्रत्येक जरा खाली बुवा आहे लागत तेवढे बुवा आहे. पण संत भेटणं कठीण आहे, भेटत नाही. असे संत भेटी, संतांची भेट फार अवघड आहे, भेटणं कठीण आहे. जगामध्ये काय अशा गोष्टी त्या करता येणं शक्य ते करता येतात. उदाहरणार्थ व्याघ्र सिंहाचे जोडे, चंद्रामृत हाताकडे, परी हरिप्रियाची भेटी नातुडे, ही अति दुर्लभ गाडी मनुष्य. व्याघ्र सिंहाचे जोडे, वाघाचं दूध काढता येईल, सिंहाचं दूध काढता येईल. काढता येईल का? जो गाडीचं दूध काढण्याकरता जाईल तो दूध येईल का? शक्य आहे. तसे काही महाराष्ट्रामध्ये आपल्या माणसं होऊन गेले, संभाजी राजासारखे होऊन गेले. व्याघ्रेचं दूध काढणार आहे, सिंहाचं दूध काढणार आहे. पण एक लक्षात ठेवा, ते दूध काढत असताना कुठल्याही पात्रात चालत नाही. त्या व्याघ्रेचं दूध ज्या पात्रात असतं ते पात्र म्हणजे सोन्याचं असावं लागतं, नाही इतर पात्र फोडून ते निघून जात. म्हणून ते दूध सोन्याच्या पात्रामध्ये, सोन्याचं पात्र पाहिजे. सामान्य व्याघ्रेच्या दुधाकरता सोन्याचं पात्र लागतं, तर देवाच्या प्राप्तीकरता कोणतं पात्र लागेल? देवाच्या प्राप्तीकरता कोणतं पात्र पाहिजे? अधिकार पाहिजे की नाही? त्याच्याकरता तर संत पाहिजे. ज्यांची पात्रता आहेत ना त्याला संत म्हणतात. तुम्ही आम्ही सगळे अपात्र आहोत, आपली तेवढी पात्रता नाही. चंद्रामृत हाताकडे, परी हरिप्रियाची भेटी नातू येते, अति दुर्लभ गाडे मनुष्या. होत नाही. सगळ्यांना प्रमाण माहिती. चंद्रामृत सुखे सेवलेल, आस्था जाता रवी धरवेल, बाया हेळा सागर तरवेल, पण त्या साधूची भेटी न होईल का? चंद्रामृत सेवन करता येईल, आस्था जाता रवी धरवेल, सूर्य थांबवता येईल, बाहुबळाने सागर करून जाता येईल. पण हरिप्रियाची किंवा पण त्या साधूची भेटी न होईल का? संतांची भेट होणार नाही, दुर्लभ आहे. पण आता मोठा संत ओळखताच येत नाही, कारण संतांपेक्षा बरीच माणसं चांगली राहणारी संतांसाठी. संत कोण ओळखायला येत नाही ना. तुम्हाला संत कोणाला म्हणतात? ज्ञानोबा म्हणतात. ज्याला लौकिक आवडत नाही, जो लौकिकात येत नाही, ज्याला मान आवडत नाही,
त्याला साधू म्हणतात, त्याला संत म्हणतात. सध्याचा काल तर असा प्रसिद्धीचा आहे ना. फक्त आता एक बाकी राहिलं, संडासला गेला बसताना माणसं फोटो काढून पाठवत सगळी पाठवतात. काही कुठं झालं याचं कारण काय आहे? परमार्थ करणार आहेस, परमार्थ करणारे म्हणतात बघा मी एवढा परमार्थ करतो, मी हरिपाठ करतो, मी कीर्तन करतो, मी सगळ्या जगाला मी काय करतो काय करतो हे दाखवण्यासारखं नसतं, दाखवूच नाही. सांगतो मला, जो दाखवतो ना त्याच्या पुण्याचा क्षय होतो. जेवढी जेवढी तुमची कीर्ती होते तेवढा तेवढा तुमच्या पुण्याचा क्षय होतो. मग कीर्ती व्हावी का न व्हावी? पुण्य अर्जन करण्याकरता आपण परमार्थ करतोय, पुण्य प्राप्त केलं पाहिजे. मग हरिपाठ म्हणा, कीर्तन म्हणा, साधना म्हणजे आपण करतोय कशा करता? पुण्याच्या प्राप्ती करता. जर जाहिरात केली पुण्य गेलं, सगळं सगळं पुण्य गेलं. ज्ञानोबा वर्णन करतात, ज्ञानोबा म्हणतात इतका विद्वान आहे वाचस्पतीने पाडे. वाचस्पती आहे सर्वज्ञता जरी जोडे तरी मैने भिले तरी वेगळी माझी. वाचस्पती सारखा हुशार आहे, वाचस्पतीच आहे, पण मैने भिणे दडे वेळवे माझी. आपली महती होऊ नये, आपला मोठेपणा होऊ नये, प्रसिद्धी होऊ नये याकरता वेड्यासारखा राहतो. हे शब्द लावायचे कुठे? सध्याचा काळच असा ना, या ओळ्या कुठे बसवायच्याच कुठे? जिकडे बाबा तिकडे असं कुठं बसवा या ओळ्या? ज्ञानोबा म्हणतात वाचस्पती येतो, सर्वज्ञ आहे. सर्वज्ञ म्हणजे सकल शास्त्र पठण करणारा, त्याला काय म्हणतात? सर्वज्ञ म्हणतात. सर्व शास्त्र आकलन केली आहे त्याला सर्वज्ञ म्हणतात. एक अभंग आहे, नाथांचा अभंग आहे मला असं वाटतं. ज्ञानदेव म्हणता याचं पहिलं चरण आहे काय? ज्ञानदेव चतुराक्षी. जर पाहते तू सर्वज्ञ, सर्वज्ञ म्हणजे सर्व शास्त्राचं अवलोकन केलेला, सर्व शास्त्र हस्तगत केलेला, त्याला सर्वज्ञ म्हणतात. सर्वज्ञ एवढा सर्वज्ञ असताना सुद्धा वेड्यासारखा राहतो. तुम्ही कोणी फुटाने मावली पाहिजे? फुटाने मावली ज्ञानेश्वरी मुखोदर कुठल्या श्लोकावरची ओळवे कुठला आद्याला की सांगा. ज्ञानेश्वरी मुखोदर ते राहणं म्हटलं कोणाला बावटी काय असं राहायचं. आणि एका गावामध्ये 2-4 दिवसाची कुठे राहणारच नाही, काहीतरी भांडण करून निघून जाणार. आपली प्रसिद्धी होऊ नये एका ठिकाणी राहायचंच नाही. म्हणून साधू जो आहेत ना, घुमता अच्छा है पाणी बहता अच्छा है. साधू फिरता असावा, एका ठिकाणी साधू राहिला का घाण झालीच. वाचस्पती जरी असला सर्वज्ञ आहे, पण मैने भेणे दळी व्हिडिओ माझी. महत्व लपवी काय? महत्व लपवी विषयपणे मिरवी आवडोली, चातुर्य हरवी महत्व लपवी. चतुरता लपून ठेवतोय विषयपणा. संत भेटणं कठीण आहे. तुम्हाला कीर्तनकार भेटतील, चांगले चांगले भेटतील, विद्वान भेटतील, संत भेटणं कठीण आहे, कठीण आहे. हे संत नवती जगा मानसाच्या सानिध्ये, संत नवती जगा मानसाच्या सानिध्ये, संत नवती जगा मानसाच्या संत नवती जगा मानसाच्या समुद्र नदी गले
संत दिसायला माणसासारखे आहेत. ती माणसासारखे एवढ्या निकृष्ट अधिकारचे नाही हो. दिसायला माणसासारखे दिसतात. समुद्र नदी नोहे पैगा, समुद्र नद्या नाही. भगवान शंकराची पिंडांची लिंग आहे ती पाषाण आहे. पाषाण म्हणून हे लिंगा संत नव्हती जगा माणसाच्या सारखी. गंगा नोहे जळ, वृक्ष नोहे वट पिंपळ, तुळशी रुद्राक्ष नोहे माळ. हे वट पिंपळ हे झाडं नाही बुवा. ही माळ जी आहे का तुळशी, ही तुळशीची माळ जी आहेत ना ही माळ नाही. म्हणून काय श्रेष्ठ कर्म देवाच्या भगवंताचं श्रेष्ठ अंग आहे. माळ पिंपळ वड हे भगवंताचं श्रेष्ठ अंग आहे. संत नव्हती जगा माणसाच्या सारखे. संत दिसतात माणसासारखे हो, पण त्यांचं सगळं व्यवस्थित. मला पाचव्याचं श्लोक माहिती असं नैव किंचित करोमिती युक्तो मन्यता तत्वित पश्यन श्रवण स्पर्शन जिर्दन नष्टन गच्छन स्वपन श्वसन प्रापणे फुचन गृहण विमिष निमिषन नपी इंद्रियानिंद्रिया तिरशु वर्तंतती धारयन. पश्यन तोही पाहतो, तोही नेत्री पाहे, श्रवणी ऐकत्व आहे, परिस्थितीचा सर्वता हे निवड देखील. तुम्ही पाहता आणि तोही पाहतो. डोळे त्याला आहेत कोणाला साधूला संताला त्याला डोळे आहेत ना आपल्याला डोळे आहेत. डोळे पाहण्याचं काम करतात पण त्याने पाहून न पाहिल्यासारखं आहे ना. आपण पाहतो का असतो. माझा एक दृष्टांत ते पूर्वीचा रुक्मिणी महाराजांचा ऐकलं. तो दृष्टांत असा आहे. पूर्वीच्या काळामध्ये काय घरामध्ये टीव्ही नव्हती. मग तो रस्त्यावर एक असा पडदा बांधायचा आणि सिनेमा ठेवायचा. सिनेमा गणपतीमध्ये वर्गणी जमा करायची, लोकांचे लोक पैसे जमा करायचे आणि ते त्याला सिनेमा ठेवायचा. दोन्ही बाजूने दिसायचं, त्याही बाजूने याही बाजू. महात्मा गांधी एखादा गेला तुका डोळे बंद करून जात नाहीत, तोही निघून जातो पाहत पाहत, पण तिथं आसक्त नसतो. आपण मात्र पाहतो आणि पाहतो तर आसक्त होतो. जे जे पाहिलं ते मनात बसतं. देखील डोळा मनात बसत मग तेच करत असतो. महात्मा घेऊन जातो पाहून मी पाहिल्यासारखं आहे. योन हृष्यती न द्वेष्टी न शोषणी कामशती शिवाजी भक्ती माने समजते अशी त्याची अवस्था निघून जाते. दृष्टांत आठवलं मला सांगतो. एका श्रीमंत ग्रस्ताकडे एक बाई कामाला होती म्हातारी. ती दोघे नवरा बायको सर्व्हिसला जायचं, कामाला जायचे. दोन लहान लहान मुलं होते. त्या लहान लहान मुलांना सांभाळण्याकरता ती म्हातारी होती. त्या म्हातारीचं कामच दिवसभर ते मुलं सांभाळायचं, त्यांना जेवण भरायचं, सगळं काम. आणि रविवारी ती दोघी घरी राहतात सुट्टीच्या दिवशी. तेव्हा मुलांनी विचारावं हे कोण. आठवड्यावर भेटत नाही त्या म्हातारी. हा तुमचा पापा ती पण मी. रविवारी सुट्टी असल्यामुळे ते म्हटले आजचा दिवस काय जात नाहीत, आपण काय करूया सिनेमा बघायला जाऊया. तेव्हा निघाल ती. तर ती म्हटली मुलं आपल्या बरोबर घ्यायची. म्हटलं आपण बघून देणार नाहीत, बसून देणार नाहीत, तुम्ही जास्त करणार. आजीला पण घ्या बरोबर. ते आजीला म्हटले आजी चला सिनेमा पाहायला. ती म्हटले नको रे बाबा, माझ्या बाप जन्म कधी पाहिल्या नाही. मला काय करायचं दुसरी येऊन बसा. ठीक आहे. आता ती कामावरच असल्यामुळे काम करणारी आहे, तिला ऐकावं लागलं आणि गेले त्यांच्या बरोबर. दोन खुर्च्या ते दोघे बसल्यात. एका खुर्चीवर म्हातारी बसली त्या मुलांना घेऊन. झाला सिनेमा सुरू. सिनेमा सुरू झाल्याबरोबर न पाहणारी म्हातारी पण डोळ्यात प्राण आणून पाहू लागली. ते चित्रामागे पडाले चित्राने गायलेलं गाणं, चित्राने केलेले हावभाव हे सगळे म्हातारीच्या मनात बसले. सिनेमा संपला. घरी गेले. रात्रीचे 12 वाजले होते. जेवण केले, भांडे तेच होते, झोपले.
सकाळची म्हातारी उठली ती भांडी घेतले आणि ओट्यावर बसली ती भांडी घासता घासता रात्रीचा श्रीमतच्या डोक्यात आला ते सुरू झालं तसं ते चित्रांनी केले हावभाव चित्रामागे पळाले चित्र हे सगळं तिच्या डोक्यात आलं आणि गाणं पण लक्षात आलं आणि भांडे घासता घासता ती गाणं म्हणू लागली. कोणतं गाणं होतं? तुम्ही नव्हता त्यावेळेला, मी होतो. म्हातारी म्हणते असे रोग होऊन माझ्याकडे पाहू नका, असे रोग होऊन माझ्याकडे पाहू नका. रस्त्याने जाणारी माणसं होती, एखाद्या म्हातारीकडे पाय मनात म्हणतो पाण्यासारखे तरी आहे का. जी पाहतो तिथं आसक्त होत, महात्मा पाहून न पाहिल्यासारखं. जगात तुम्हाला कीर्तनकार मिळतील, बुवा मिळतील, प्रवचनकार मिळतील, कथाकार मिळतील, पण संत मिळणं कठीण आहे. मग सर्वांना प्रमाण माहिती आहे. तात मिळे पुन्हा मात मिळे, सुतभात मिळे युवती सुखदायी, राज मिळे गणेबाज मिळे, सब साज मिळे मनोवांछित पायी, लोक मिले विधि लोक मिले बैकुंठ ही जाई, कहे निपट्टी नंदा सब कुछ मिले, पूरे संत संग दुर्लभ भाई. मोक्ष तीर्था वंदुरे कशाने भेटले साधू कशा असतात. ब्रह्म सर्वगत सदासम जेठ आणून आहे विषम, आयशे जाणत ते अति दुर्गम, त्यांची भेटली झाली या भाग्य परम. आयशे कशाने भेटले साधू कसे भेटतील. ते आयशे आयशियाने नाथातून तुकोबारांचा अभंग ना. आणि म्हणून असे संत भेटणं कठीण आहे. संत भेटणं तो दिवस असा असतो एकदम बरवा. बरवा म्हणजे चांगला बरवा. संत समागम बरवा. समागम स बरोबर राहण्याला काय म्हणतात समागम. संतांच्या संगतीमध्ये राहणं याला समागम म्हणतात. समागम कोणाचा करावा. संतांचा समागम करावा का संसारिकाचा समागम करावा. कोणाचा समागम. ज्याला परमार्थ प्राप्त करून घ्यायचं, ज्याला देवाची प्राप्ती करून घ्यायची ना, त्याने संसारिकाचा समागम करू नये. कोणाचा करावा. अकलावा श्रीपती गेले संतांच्या संगती मला मागला, अकलावा श्रीपती गेले पंथे, अकलावा श्रीपती गेले पंथे, अकलावा श्रीपती गेले पंथे. संतांची संगती म्हणून मार्गगती, अर्थात संतांची संगती आहे. बरवा संत समागम. संतांचा समागम कोणत्याही पद्धतीने व्हावा तरी चालेल. कोणत्याही पद्धतीने. नव्याने संतांच्या समागमामध्ये कुत्रा नाही झाला तरी चांगलंय. संत समागम एखादी परी व्हावे त्याचे द्वारी श्वान यात. संतांचा समागम कोणत्याही पद्धतीने, पर्याय शब्दार्थ कोणत्याही पद्धतीने घातलं चालेल. मग श्वान व्हावे त्याचे द्वारी. श्वान याती व्हावे, बैल याती व्हावे, कोणती याती घेतली पण संतांच्या जवळ पाहिजे. यापेक्षा सांगायचं म्हटलं, दगड जरी झाला तर संतांच्या संगतीमध्ये असावा, बैल जरी झाला तरी संतांच्या संगतीमध्ये असावा. बरोबर.
घोडा जरी झाला तरी संतांच्या संगतीमध्ये असावं. जो संतांच्या संगतीमध्ये घोडा आहे आज त्या घोड्याच्या लोक पाया पडतात. कोणाच्या ज्ञानोबरायांच्या बरोबर जे घोडे आहेत ना त्या घोड्याच्या लोक पाया पडतात. संगती कोणाची आहे? ज्ञानोबरायांची आहे संगती. ज्ञानोबरायांच्या घोड्यावर पादुका ज्ञानोबरायांच्या आणि एक चोपदाराचा घोडा आहे. त्या चोपदाराच्या घोड्याला सुद्धा ज्ञानोबरायांच्या घोड्यामुळे महत्व प्राप्त होतं. एखादा कीर्तनकार आहे आणि त्याच्याबरोबर नुसता पिशवी वागवणार आहे. कीर्तनकार जेवढा मन आहे तेवढा पिशवी वागवणार नाही. संतांच्या संगतीमध्ये आहे बरवा समाज आहे. बरवा समाज आहे. संघ संताचा करिता बरवा, संघ संताचा करिता बरवा. मग अधिक उत्तम कीर्तीचा ठेवा, पंत तो सुपंथ चालावा. वासनाची गाड संघ संताचा करिता बरवा, संघ संताचा करिता बरवा. उत्तम कीर्तीचा ठेवा, उत्तम कीर्तीचा ठेवा, पंचदोषपंथे चालवा, पंचदोषपंथे चालवा, पंचदोषपंथे चालवा, पंचदोषपंथे चालवा. उगवा वासनाची गाड, उगवा वासनाची गाड, उगवा वासनाची गाड, उगवा वासनाची गाड. करिता बरवा, उत्तम कीर्तीचा ठेवा, उत्तम कीर्ती प्राप्त होत. लाभ पायी उत्तम लाभ पायी, उत्तम लाभ पायी, उत्तम लाभ पायी. हे तो एक संताधारी लाभ पायी, उत्तम लाभ पायी. हे तो एक संताधारी लाभ पायी, उत्तम लाभ पायी. येतो एक संताधारी लाभ पायी उत्तम. संतांच्या संगतीमध्ये समागमामध्ये बरवेपणा आहे, चांगलेपणा आहे. चांगलं बनायचं असेल, चांगलं करून घ्यायचं असेल, चांगलं व्हायचं असेल, चांगल्याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर चांगल्याचा आणि संतांचा संग करावा. बाकीच्या संतोष नका, संतांचा संग करा. बरं ठीक आहे, संतांचा संग आम्ही केला काय होईल? ज्ञानोबराय म्हणतात आत्मनाम जो आहे अर्थात आत्मस्वरूप जे आहे ते प्रगट होईल. काय होईल? प्रगट होईल. म्हणजे नाही का ते आहे पण प्रगट नाही, अप्रगट आहे. कसं आहे? अप्रगट आहे. इथं प्रश्न असा आहे, आत्मस्वरूपाच्या संबंधाने विचार केला. आत्मस्वरूप त्याला आत्मा म्हणून हा प्रत्येकाच्या मध्ये आहे, प्रत्येकामध्ये आहे. कोणताही जीव घ्या त्याच्यामध्ये आत्मा आहेच, तसा तो जीवच नाही. बरोबर आहे? जीव हा शब्द आत्मस्वरूपामुळेच आहे. शरीर किती चांगलं असेल आणि त्यात जर आत्माच नसेल म्हणजे जीवच जर नसेल उपयोग काय? जैसे शरीर आहे साळो पण जीवाची नाही, काय उपयोग आहे? आत्मा आहे प्रत्येक प्राण्यामध्ये, बारीकशा किडी मुंगीमध्ये आहे, नव्याने काय जंतू आपल्याला दिसत सुद्धा नाही डोळ्याने, त्याच्यामध्ये सुद्धा आत्मा आहे. मग आत्मा आहेच तर ज्ञानोबराय काय म्हणतात? संतांचे संग करा आणि तुम्हाला आत्माला प्रगट होईल. आहेत ना? आहे ना? हे कीर्तन करतो माझ्यात आत्मा आहे ना? आहे. विचार करी घालतात त्यांच्यात आत्मा आहे ना? आहे. वाजवणारा वाजवतो त्याचा आत्मा आहे ना? प्रत्येकात आत्मा, ऐकणाऱ्यामध्ये आत्मा आहे, सगळ्यांच्या मध्ये आत्मा आहे. आत्मा आहे म्हणून तुम्ही ऐकतात, आत्मा आहे म्हणून गायन करतात,
आत्मा आहे म्हणून वाजवण्याचं काम होतं, आत्मा आहे म्हणून कीर्तन करता येतं. याचा आत्मा गेला, जर गेलं तर काय राहणार? काहीच राहणार नाही. तो आहे म्हणून तरी ज्ञानोबा आहे म्हणतात, बरवा संत समागम प्रगटाला आत्मा. याचं कारण असं आहे, सर्वांच्या मध्ये जरी असला तर त्यात प्रागट्य नाही, तो प्रगटला पाहिजे. काय झालं पाहिजे? प्रगटला पाहिजे. वस्तू असलेली प्रगट होते का नसलेली प्रगट? वस्तू प्रगट होते पण असलेली का नसलेली? शेतामध्ये तुम्ही बीज टाकतात, त्याचा अंकुर आला, मग असल्या बीजाला आला का नसल्या बीजाला? बरं, ते धान्य टाकलं होतं, ते दिसलं होतं का? नाही. त्याला अंकुर आला की नाही? प्रगट झाला की नाही? काय असेल, गहू असेल, बाजरी असेल, भात असेल, काय असेल ते प्रगट होत. आत्मस्वरूपाशिवाय कामच चालत नाही. सगळ्यांच्या मध्ये आत्मा आहेच. सर्वा घटी दिहादिही एक सूर्यप्रकाश ज्ञानदेवा प्रमाण आत्मानदान सर्वा घटी पूर्ण एक नामे घट घट बिचमी राम रमैया. प्रत्येकाच्या घाटामध्ये तो आहे, प्रत्येकाचे हा घट आहे बरं का. याला काय म्हणायचं? घट म्हणायचं आहे. घट फुटला की त्यातलं पाणी गेलं निघून, त्याचा हा घट आहे. घट का म्हणतो त्याला? याच्यात माती जास्त आहे. कोणाचा आहे? मातीचा जास्त आहे. पंचमहाभूतापैकी माणसामध्ये माती जास्त आहे आणि पक्षामध्ये वायू नावाचं तत्व अधिक आहे. माणसामध्ये पृथ्वी तत्व म्हणजे माती आहे म्हणून पक्षाला उडता येतं. उलट जर झालं असतं, पक्षामध्ये पृथ्वी नावाचं तत्व असतं आणि माणसामध्ये वायू नावाचं तत्व असतं, माणसं उडाली असती. बरोबर आहे की नाही? मग तुम्हाला रोड बनवायची गरज नव्हती, गाड्या घ्यायची गरज नव्हती. काय गरज होती का? वायू नावाचं तत्व असतं. पृथ्वी नावाचं तत्व आधी यायचे आपल्याला. प्रत्येकाच्या घाटामध्ये तो आहे. मग प्रगटाला आत्मराम प्रगट झाला कसा? प्रत्येकामध्ये जरी असला पण त्याची जाणीव नाही. खरं सांगा तुम्ही, आपल्याला जेवढं शरीराचं ज्ञान आहे तेवढं आत्मस्वरूपाचं ज्ञान आहे का? मात्र शृंगार करतात, तो शरीराचा करतात का आत्मस्वरूपाचा करतात? मग त्याला लाली म्हणा, पावडर म्हणा, काय असतं ते सौंदर्य प्रसाधन ती जी वापरतात ते शरीराला वापरतात का आत्मस्वरूपाला वापरतात? शरीराला. माणसं नटवतात ते शरीराला. भान शरीराचं आहे का शरीर आत्म्याचं आहे? भान कुणाचं भान आहे? शरीराचं का आत्म्याचं? शरीराचं भान आहे. अहो, आत्म्यामुळे शरीर चालतंय पण भान कोणाचं आहे? शरीराचंच आहे. धोतर नेसण्यामध्ये सुद्धा कुणाचं शरीराला नटवत ना, साडी नेसायची म्हणजे असं करून पाहायचं असतं. शरीराला नटव नाही, आत्मस्वरूपाचं भान नाही. प्रगटन संत तेच करतात, आहे त्या वस्तूचं ज्ञान करून देतात. वस्तू कुठून आणावं लागत नाही, आहे त्याचं ज्ञान करून देतात. बरं, आपलं जाऊ द्या. जो 1400 वर्ष जगला चांगदेव महाराज, 1400 वर्ष जगले. त्यांची इतकी आपली तपश्चर्या काही साधना नाही. सगळी शास्त्र अवलोकन केली होती, सगळी शास्त्र हस्तगत केली, सगळे साधना योग साधना हस्तगत केली. वाघावर बसणं, आकाश मार्गाने चालणं, हातात सापाला चाबू घेणं साधं का? योगीला शक्य आहे. योगी जो आहेत ना, मनातला ओळखतोय, स्वर्गात काय त्याला पिकळतोय आणि समुद्रापलीकडचं भाग ज्ञानोबा वर्णन करतात. समुद्रापलीकडे देखे स्वर्गीचा आलोच ऐके ना तरी मनोगत ओळखी मुंगीची. मुंगीच्या मनात काय चाललं हे तर योग्याला एवढी योग साधना केली सुद्धा तरी ज्ञानोबरायांच्या पुढे चांगदेव महाराजांना नतमस्तक व्हावं लागतं. आले लोटांगणी चांग देव, आले लोटांगणी चांग देव, आले लोटांगणी चांग देव,
हे मी ज्ञान मिळवलेलं आहे, पण हे उपलब्ध ज्ञानी आहे. शांतदेव महाराजांना फक्त सर्व ठिकाणी प्रतीती नव्हती, मी आत्मा येपर्यंत होते, इथपर्यंत आहे. आणि म्हणून ज्ञानोबराने त्यांना ज्या 65 वेळा पाठवल्या त्यात पहिली उठ आहे, स्वस्ती श्रीवटेषु जो लपवणे जगदा भासू दावी मग असू प्रगटला केली. हे वटेषु स्वस्ती, तुझं कल्याण असो. दावणे जगदा भासू, जो जगताचा भास आहे तो दाखवतोय. आपण लपला म्हणजे तो प्रगट झाला की जगताचा ग्रास, आणि तो लपला की जगताचा भास. जोपर्यंत तो प्रगट होत नाही तोपर्यंत जगत भास आपल्या पुढे हे जग दिसत आहे. का भासत नाही आपल्याला, का आपलं आत्मस्वरूप प्राप्त होत नाही, याचं कारण जगता भास आहे, तो लपलेला आहे, म्हणजे आपल्यातच लपला आहे. जो आपण आपल्यात लपतो, आपल्याला दुसरीकडे लपवावा लागतो, पण त्याला लपायचं असेल ना, लपता येत नाही, तो आपल्यातच लपतो. फार सुंदर आहे गणोबरांची. गणोबराय म्हणतात, नव्हे एकेला दुसरे याशी, याच्या हा याला एकही नव्हतं आणि दुसऱ्या याच्यापेक्षा नव्हतं. एकही नव्हता, एक म्हटलं की संख्या आली, एक म्हटलं की संख्या आली, पण हा एकही नव्हता आणि दुसऱ्या याच्यापेक्षा काही नव्हतं. नव्हते एकेला दुसरे याशी, तू होता कुठं, होता लपून या आपल्या खुशी. कुठं लपला, आपण आपल्यात लपला. आपल्याला लपायचं असेल कोणाच्या लपता येईल, आपल्यापेक्षा मोठ्या वस्तूमध्ये लपता येईल, पण त्याच्यापेक्षा जगात मोठं काहीच नाही, मग त्याने कुठं लपावं. देवापेक्षा अर्थात आत्मस्वरूपापेक्षा म्हणा, ब्रह्मापेक्षा म्हणा, व्यापक दुसरं काहीच नाही, मग त्याने लपायचं कुठं, कुठं लपायचं आपल्यातच. आपण आपल्यात लपायचं, हे तर फार महत्वाचं आहे. माणसं दुसरीकडे लपतात आणि तो आपल्यातच लपलाय, लपलेला आहे आणि म्हणून दिसत नाही. होता लपून या आपल्या कुशीत. मुलगा जन्माला आला, कुठं आला, आईच्या कुशीत होता जन्माला आला, पण हा जर आपल्यातच लपला तर दिसत कुठं, आपल्या कुशीमध्येच. काहीच ओळखून आपणाची, तो स्वतःला ओळखत नव्हता. मग होता कसा, आला कसा, तोच याला येते होऊन अविनाशी. रूप धरले सगळं चांगले, तोच आलाय. आत्मस्वरूपाचं प्रगटीकरण होणं हे संतांच्या संगतीमध्ये होत आहे. मग तो बरवा संत समागम आहे. मरेपर्यंत आत्मस्वरूपाचं ज्ञान होत नाही बा. किती साधना करा, शेवटी माणसं म्हणतात एवढी दिवस मी केले, पण मला आत्मस्वरूपाची प्राप्तीच नाही. होत प्राप्ती. जवळ आहे, लांब नाही. जायचं कुठं आहे, एक पावकोस जायचं. पावकोस करतो पावकोसच जायचंय, पण किती युग गेली, चढते जीव गए पावकोस परधाम. किती कोस आहे पावकोस, चालून किती युग गेले तरी अजून तिथे पोहोचत नाही धामाला, म्हणजे आत्मस्वरूपाच्या धामात. दिसतो कुठं आहे, तिरमा ही तेल है, चकमक में आग, तेरा प्रीतम तुझे में जाग सके तो जाग. तिलमा ही तेल आहे, तिळमध्ये तेल आहे का नाही, तिळ बारीक तिळ केवढी असती, तेवढी बारीक असते तिळ, त्यात तेल आहे का नाही, तेल आहे. पण तीळ आता तेल का बरं, हात भरतो का त्याला नाही, त्याची प्रक्रिया करावी लागेल. तसं आत्मस्वरूप आपल्यातच आहे, पण प्रक्रिया करावी लागेल. त्याच्याकरता बरवा संत समागम पाहिजे, तसं नाही जमणार. चकमक में आग है, चकमक माहिती, चकमक हा हे गाडीचा तुकडा असतो, गार कळते का, सगळे गार झाले. गार असं चकमक आणि कोणाचा तुकडा असतो. पूर्वीच्या काळामध्ये
हे माचीस वगैरे काय नव्हतं. मग विष्णव जर करायचा असेल तर विष्णवा करता एक गार घ्यायची एक पोळाचा तुकडा घ्यायचा आणि त्याच्या लोणीच्या मध्ये एक त्याला ठेवायचं. त्याला काय म्हणायचं? कोप म्हणायचं. कोप बरोबर आहे का नाही? ते कुठं नगरांच्या मोठे कंस येतात ना, त्या कंसापा पांकंस त्याच्यापासून बनवलं तो कप आणि तो कोप मध्ये ठेवायचा, मारायचा. मग तो विष्णव पडला की पेटायचं. चकमक, त्याला काय म्हणायचं? चकमक. आता फक्त आपल्याला चकमक झाली आणि तिथं चकमक झाली. हेच माहिती आपल्याला. चकमक म्हणजे दर्शक तुझं काय? आग निर्माण करण्याकरता एकमेकावर घासावं लागतं. घासामध्ये अग्नी आहे पण तो घासावा लागतो काय, तेव्हा तो अग्नी प्रगट होतो. तसं आत्मस्वरूप आपल्यात आहेच, पण याचं प्रागटीकरण करण्याकरता संतांची संगती असावी. तो संत समागम बरवा आहे. बरवा संत समागम झालं काय? प्रगटाला आत्माराम भगवान कृष्ण गोकुळामध्ये प्रगट झाले. प्रगट झाले होते कुठं? मथुरेत जन्माला आले. न कोणाला न माहित होता आणि गोकुळामध्ये नेऊन ठेवले बसले. गोकुळ मे प्रगट भयो भगवान. प्रगट होईल हे सगळ्यांना माहीत पडलं. तसं आत्मस्वरूपाचं ज्ञान आपल्याला होईल आणि ते आत्मस्वरूपाचं ज्ञान होण्याकरता संतांची संगती. बरवा संत समागम, याला खरा बरवा संत समागम. काही माणसं संतांच्या समागमात असतात पण बरवा संत समागम काय काय माहिती आज बरवा संत समागम. संतांच्या समागमामध्ये संतांच्या संगतीमध्ये एक 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 अनुभूती माणसाला आली पाहिजे. त्या अनुभूतीशिवाय समागम नाही. समागम असेल तर अनुभूती प्राप्त झाली पाहिजे. म्हणून काय झालं नेमकं? आत्माराम प्रगटलं हे ठीक आहे. कसा आहे तो आत्माराम? सबाय अभ्यंतरी अवघा व्यापक मुळ आहे. कसा आहे तो? स बाह्य बाह्य अंतरी आतही आहे आणि बाहेर आहे. आणि प्रगट झाला तरी मूळ आहे. प्रगट मूळ आहे. दोन तीन प्रकारचे स्वरूप आहे. आतही आहे आणि बाहेर आहे. विठाला आतहारी बाहेर हरणे घरी कोणी सर्व ठिकाणी हरीची व्याप्ती येईल. याला म्हणत प्रगट अवघा व्यापक मुळ आहे. म्हणून संतांची संगती का? भगवान परमात्मा तसं पाहिलं तर तो या सगळ्याच्या पलीकडे आहेत. तो चर्मदृष्टीने दिसत नाही, त्याला पाहता येत नाही. असाच पाहिजे. कसं आहे? अतिंद्रिय तो कसा आहे? इंद्रियाच्या पलीकडे आहे. इंद्रियांना तो दिसणारा नाही. त्याला निर्गुण स्वरूप असं म्हणतात. कारण पाहण्याकरता इंद्रिय असावी लागतात तर पाहता येत. उदाहरणार्थ मी तुम्हाला पाहतो. मी पाहत असताना माझ्या डोळ्यात तुम्ही दिसतात. दिसत असताना तुमचे अवयव, तुमचा चेहरा, तुमची शरीराची बांधणी, तुमचा रंग हे सगळं मी पाहतो. तुमचं नाव हे सगळं मला माहित आहे. रूप जे आहेत ते दिसत आहेत पण त्याच्या ठिकाणी आकार नाही, रूप नाही. काय म्हणणार तुम्ही? ते किर अनाम अजाती. ते कसं आहे? अनाम, त्याला नाव नाही. अजाती, त्याला जात नाही. मग काय? अविद्या वर्गाची रात्री माझी ओळखा सुट्टी खुली गेली. अविद्या वर्गाच्या रात्रीमध्ये आहे
पण त्याला ओळखण्याकरता श्रुतीने फक्त ब्रह्म म्हटलं. तर ब्रह्म सुद्धा म्हणता येत नाही, त्याला ब्रह्म सुद्धा म्हणता येत नाही, पण ओळख होण्याकरता श्रुतीने ब्रह्म म्हटलंय. नामरूप संबंध जाती क्रिया भेद हा आकाराशी प्रवाद वस्तूशी नाही. हे आकाराला आहे, जे आकार आहेत ना त्याला नाम आहे, रूप आहे, त्याचा संबंध असेल. पण जिथं आकारच नाही तिथं काय काहीच नाही. मग असा भगवान प्रगट होणं आणि तो भगवान परमात्मा पाहणं. कसा पाहिला तो? हरी पाहिला रे, 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 हरी पाहिला रे. सभाया भयंकरी, सभाया भयंकर मुरारी, सभाया भयंकर मुरारी, माझी सोनी आता दिनो, 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 माझी सोनी आता दिनो. माऊली सांगतात आज सोन्याचा दिवस आहे का? हरी पाहिला रे, पाहिलं मी त्याला. पाहण्याचा विषय जरी नसला तर संत समागमामुळे, संतांच्या संगतीने संतांनी काय केलं पाहण्याकरता त्याला आकार लागले. आणि याला नावा रूपात तुका झाला सोपा, अव्यक्त हे आकार आले, रूपा आले, गुणवंत त्याला आकार दिला, त्याला रूपाला आणलं. दिसणारा नाही तरी पण दिसण्याकरता त्याला सगुण बनवलं, सगुण. मग असा भगवान परमात्मा संतांच्या संगतीमध्ये, संतांच्या समागमामध्ये गेल्यानंतर मग प्रगट झाला आणि पाहिलं मी त्याला. पाहता सर कसा पाहिला? सबाह्य अभ्यंतर अवघा व्यापक मुरारी. तो कसा आहे? सबाह्य बाह्य आहे ना, अभ्यंतर आतमध्ये सुद्धा तो आहे, बाहेर आहे आणि आतही आहे. ही सगळी व्यापक दृष्टी आहे. जगात जिकडे तिकडे त्याला देवळ दिसतोय. मला पुन्हा देव सर्व ठिकाणी दिसणं म्हणजे जेवढ्या जेवढ्या वस्तू दिसतात ना त्या वस्तू वस्तूला दिसताने त्या वस्तू देव दिसणं हे अतिशय महत्वाचं. सगळे वस्तू कशा दिसतात? देव दिसलं पाहिजे. सहज कर्मेती झाली ब्रह्मार्पण, जन नव्हे अवघा जनार्दन. सगळा जनार्दन आहे. नरनारी बाळे अवघा नारायण, नरनारी बाळे अवघा नारायण, नरनारी बाळे अवघा नारायण, नरनारी बाळे अवघा नारायण, ऐसे माझे मन करी देवा, ऐसे माझे मन करी देवा, ऐसे माझे मन करी देवा. नरनारी बाळे अवघा नारायण. सर्वांच्या ठिकाणी एक भगवान परमात्मा आहे. आकार वेगवेगळे असतो. काहीचा आकार आडवा असेल, काहीचा आकार पक्षामध्ये पक्षाच्या वरती उडणार आहे. पशूंचा जो आहे तो आडवा आकार आहे. आकार आडवा आहे पण त्यात भगवान परमात्मा उभा आहे. बरोबर आहे का नाही? तो उभा आहे, वाटप आहे, सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तम. सातिष्ठते म्हणजे उभा आहे तो. तिष्ठन्तम परमेश्वरम, परमेश्वरम तिष्ठन्तम. कुठे? प्रत्येकाच्या मध्ये तो उभाच आहे. आता माणसं उभी आहेत आणि त्यांच्यामध्ये परमात्मा कसा आहे? उभा आहे. बरोबर आहे का नाही? उभा आहे.
माणसं आहे ना, उभा आहे ना, तो आडवा नाही तरी पण माणसं आडवी चालतात. ते आडवीच चालतात कुठेही, कोणत्या कार्यामध्ये आडवाच. सर्वांच्या ठिकाणी सारखाच आहे. वाट पाही उभा भेटीची आवडी, सर्व ठिकाणी आहे उभा आहे. म्हणजे ज्ञान जे आहे सभा या अभ्यंतरी अवघा व्यापक मुळ आहे. आपल्यात आहे बाहेरही आहे. मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता. मी वासुदेव आहे, मी तरी वासुदेव आहेत ना, पण सगळं जगही मला वासुदेव दिसतं. हे समर्थ श्री वासुदेव ऐसा प्रत्यसाचा उतला भाऊ भक्ता माझी राहो ज्ञान ही तुझी. सगळे वासुदेवाचे स्वरूप आहे. वासुदेव म्हणजे टोपी घातलेलं नव्हे, मोराची टोपी तू नाही. प्रत्येकाच्या ठिकाणी भगवान परमात्मा आहे. जणी सोये भरला श्रीता खावला रे तुला आला दुसरे पाहिला विठ्ठल जनातही तोच आहे, वनातही तोच आहे आणि मनातही तोच आहे. सर्व ठिकाणी आहे. जनी वनी मनी भरला असे ज्ञानोबा म्हणतात ना, जनी वनी मनी भरला असे. कोणत्या प्रमाणे बरं कुठला अभंग आहे? महिला मंडळ ज्ञानदेवा गोळी संगती सज्जनी आयुष्य जनी वनी आत्मतत्वी. जनावनामध्ये तोच आहे. जिकडे पाहावं तिकडं तोच आहे. जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू. जिकडे पाहिजे तिकडे तो आहेच. सभाई अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी. तो व्यापक आहे. विठ्ठल जणी स्थळी प्रमाण झाल्या. याहीपेक्षा ज्ञानोबराय म्हणतात जळास्थळात तर तो आहेच, जनावनातही आहे, मनातही आहे, पण शून्य स्थावर जंगम व्यापून राहिला अकळ बाप रखमदेवरून ठेवू सकळ. म्हणजे संख्या अलिकलाने जनावरात आहे पण शून्यात. शून्य सुद्धा तो आहे. तू आहे म्हणून तर शून्य करता आलं ना. शून्य म्हणजे काय? शून्य कशाला म्हणतात? खाली काही शिल्लक राहिले नाही म्हणून काय लिहितात? शून्य. बिंदूने जे दावा झाले, जर बिंदूला करायचं ना तसा आकार जो आहे ना, उरलेलं शिल्लक जे आहे हे दाखवण्याकरता आता काही राहिलं नाही, पण ती बिंदूला आहे ना, असा तो आहे. सबाई अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी. हे कशामुळे घडलं?
परवा संत समागमामुळे घडलं. हे सगळं संत समागमामुळे. मग असं जेव्हा होतंय ना, तो भगवान परमात्मा पाहिला. कसा पाहिला? हरी पाहिला रे, हरी पाहिला रे. बरोबर आहे का? बरीचशी प्रमाण आहे. त्या गोपिका म्हणतात आम्ही पण पाहिला. हे पाहिला पाहिला नंदाचा नंदला, पाहिला नंदाचा नंदला. नामदेव महाराज म्हणतात मी पण पाहिला. देखिला देखिला देवारी देव बरवा, समाधान जीवा पाता वाटे गे मारे. पाहिला देखिला देखिला देवारी देव बरवा. ज्ञानोबराय म्हणतात मी पण पाहिला. योगिया दुर्लभ पाहता पाहता पुन्हा म्हणजे देव पाहता येतो. नक्की पाहता येतो म्हणजे भक्ताच्या इच्छेप्रमाणे तो पाहिजे तसा होतो. पूर्वी धरावी ते इच्छा, तो तसा होतो म्हणून पाहिला. तू हरे श्री हरी पाहिल्या डोळे भरी, पाहता पाणी दुरी. कसा आहे? सत्य ज्ञानानंतर गगनाची नाही रूप वर्ण गुण घेते. तू हरे श्री हरी पाहिल्या डोळे तेव्हा पाहिलं मी त्याला अवघा व्यापक आहे. असं जीवनामध्ये जेव्हा घडते ना, न घडणार घडून आलंय त्या दिवसाला सामान्य दिवस म्हणून आजी सोनिया तातीनो, 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 आजी सोनिया तातीनो. आज दिवस कसा आहे? सोन्याचा आहे. म्हणजे देवाची प्राप्ती होणं, देवाला सर्व ठिकाणी पाहणं, आत बाहेर पाहणं, हे केवळ संतांच्या संगतीमुळे घडलं. म्हणून आजचा दिवस सोन्याचा आहे. सोन्यापेक्षा मोठा दृष्टांत नाही आहे का? सोन्यापेक्षा अधिक किमतीचं काहीच नाही. म्हणजे आजचा दिवस इतका किमतीचा आहे. कोणता दिवस? संतांची समागम झाली. हा दिवस अतिशय किमतीचा आहे. याची एवढी किंमत कोणी देऊ शकत नाही. सोन्याचा दिवस आहे. अमृते पाहिला सोनियाचा दिवस आधी, अमृते पाहिला सोनियाचा दिवस आधी, अमृते पाहिला सोनियाचा दिवस आधी, अमृते पाहिला. नामाठविता रूपे, नामाठविता रूपे प्रगट पैसाला गोपाळ तुझे जाणू गोपाळ.
सोन्याचा दिवस अमृते पाहला. ते अमृत शब्दात आजी सोनियाचा दिन. सोन्यापेक्षा श्रेष्ठ किमतीचं काहीच नाही. एवढी किंमत आजच्या दिवसाला आहे. कोणत्या दिवसाला? संत समागमाच्या. संत समागमामुळे भगवान परमात्म्याचं दर्शन झालं, प्रगट झाला. तो सर्व ठिकाणी व्यापक दिसू लागला. आज अमृताचा पाऊस झाल्यासारखा आहे. वर्षी अमृताचा धरून पाऊस पडतो. कधी गाळाचा पडेल, कधी सोसाट्याचा वारा येईल, पण अमृताचा पाऊस पडतो का? पण ज्ञानोबरांची कल्पना शिकवा. संतांच्या समागमामध्ये भगवंताची प्राप्ती होणं, भगवंताची भेट होणं, भगवान परमात्मा व्यापक दिसणं याच्यासारखा मोठं कोणतंच नाही. आजचा दिवस जो आहे ना, अमृताच्या पावसाची वृष्टी झाली समजा. आजचा सोन्याचा दिवस आहे. जशी जावई याचं म्हटलं म्हणजे सासूबाई म्हणत असते, जावई नाही जावई नाही. आजचा दिवस कसा आहे? सोन्याचा आजचा दिवस. मग जावयाला दूध सुद्धा घट्ट घट्ट पाहिजे. पाणी जाण नको, म्हशीला पाणी पाजलं नाही 2 दिवस. सोन्याचा दिवस, त्याचा अर्थ सुखाचा दिवस. कसा? सुखाचा दिवस. आजी सोनियाचा दिन वर्षे धनु वाजे गुण गुणा गवतार तुआ काना ये निर्भीक चांदो चांदने चापेरो चंदनो. धनु वाजे गुण गुणा. धनु म्हणजे कोण? आकाश ढग, त्याला घन असं म्हणतात. धन म्हणजे धनवट. धनवर पुनर्वरण करतात. कशाप्रमाणे? जशी केळी असते, दिसायला फार लहान दिसते, त्याप्रमाणे वर आकाशाकडे पाहिजे तर काही एवढं दिसत नाही. भरतात जेव्हा वृष्टी करतात ना, अशी वृष्टी करतात. केळीची अंग झील जशी वाहिली जाईल, परी वर्ष ती नवल घनवटली. घनवट आत्मराम. सोन्याचा दिवस आज. सोन्याचा दिन वर्षी अमृताचा पाऊस पडतोय. भगवान परमात्मा विटेवर काय? दृढ विटेवर मन मुळी. मन कुठं आहे? मूळ स्वरूपाकडे आहे. आणि विटेवर उभं आहे. भगवंताचं मूळ स्वरूप कोणतं आहे? ब्रह्मा. मन मुळी. पण रूप धारण केलंय ना, असं तरी उभा राहिला. मग आता बोललो ना, काही माणसांचा फेटा गुंडाळा असा तर त्याला चांगला दिसतो. आठवणी बांधला तरी बोलवून येत नाही. तसं भगवान परमात्मा विटेवर उभे आहे. आता विटेवर उभं राहणं, विट किती फुटाची असते? 50 फुटाची. तेवढी विट असते. आणि त्या विटेवर उभं राहायचं आणि कवरेवर हात ठेवायचे. तरी भगवान परमात्माला शोभून दिसतंय. विराज तो वनमाली, दृढ विटे मनमुळी. दृढ विटे वनमाली. मन मुळी. दृढ विटेवर उभा आहे. मन मुळी म्हणजे मूळ स्वरूपाकडे. आणि कटीवर उभा असा हात ठेवलाय. कटीवर हात ठेवून तरी पण शोभून दिसतोय. विराजत वनमाली. शोभून दिसताय. असा भगवान परमात्मा पाहिला. हरी पाहिला रे, हरी पाहिला.
पाहिलेली का ज्ञानोबाला म्हणतात पाहिला पण कसा का भगवान परमात्मा तो कृपा सिंधू आहे आणि करुणेचा सागर आहे. इतकी दया आहे समुद्रासारखी अथांग दया आहे आणि जे भक्त त्याच्याकडे येतात ना त्याच्यावर कृपा केल्याशिवाय राहत नाही असा बाप रखुमाईवर कृपा सिंधू करुणाकर कृपा सिंधू करुणाकर कृपा सिंधू करुणाकर कृपा सिंधू वर्ष अमृताचा
मी काम सांगतो. राजा म्हटला, देशाचा राजा जो आहे तो पंतप्रधान आहे, राष्ट्रपती आहे. जिल्ह्याचा राजा आहे खासदार, तालुक्याचा राजा आहे आमदार, महानगरपालिकेचा राजा आहे महापौर, आणि आपल्या एरियाचा राजा जो आहे तो नगरसेवक. आज या ठिकाणी आपले राजे आलेले आहेत. राजाचं स्वागत सर्वांनी पुन्हा एकदा टाळी वाजवा. राजे साहेबांना एक विनंती आहे, आमच्या वारकऱ्यांच्याकडे लक्ष असल्यानंतर तेव्हा या आपल्यावर तुम्ही प्रयत्न केला. जसे असेल तसं सगळंच योग्य असं काही नाही. काही चुकीचं असेल तो प्रकृतीचा दोष आहे, आणि चांगलं असेल तर सद्गुरूंचं चांगलं ग्रहण करा, वाईट टाकून द्या. एकच विनंती करतो, तुळशीची माळ घाला, आळंदी पुंडरीची वारी करा, देवाचा दास म्हणवा, भगवान परमात्मा करू आपल्या अंतकरणामध्ये सदिच्छा निर्माण हो, प्रत्येक जीवा स्वतःचा सम्राट बनवून प्रभूच्या चरणी प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी साथी करता आली मंडळी, गायक मंडळी, आमचे देवभक्ती महाराज, अधिक चैतन्य महाराज, सगळीच मंडळी आहेत. मला सगळ्यांची नावं पाठ नाही, म्हणून सगळे टाळकरी, गायक, वादक, आपले शिवजी वादक आहे, आपले बाळ महाराज गायक वादक, त्यांचा नूतन गायक काही मोठ्या मंडळात दादा तू वाजव. तेव्हा सर्वांना एक वेळ सर्वांचं दर्शन घेतो, सर्वांना धन्यवाद देतो. महाराज मंडळी, गायक मंडळी, तुम्ही साथ केली. पुढचा जन्म तुम्हाला माझ्या कीर्तनामध्येच साथीला मिळत. ज्ञानेश्वर Thank you.